मित्रांनो, नांदगाव पेठ पोलिसांनी 19 नोव्हेंबर रोजी 300 क्विंटल तांदळाने भरलेला ट्रक जप्त केल्याप्रकरणी अखेर 6 ते 7 दिवसानंतर पुरवठा निरीक्षकांच्या तक्रारीवरून मालकासह चालक व क्लीनर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मोहम्मद जुबेर शेख अब्दुल्ला राहणार जमजमनगर शेगाव, चालक महेश महित्तर पगारवाल वय वर्ष 52 व क्लीनर लोकचंद तिलकचंद बनवते वय वर्ष 41 राहणार बालाघाट मध्य प्रदेश अशी आरोपींची नावे आहे। मित्रांनो, नांदगाव पेठ ठाण्यातील चार्ली कमांडोनी 19 नोव्हेंबरला पहाटे सावर्डी गावालगत संशयित ट्रक थांबवून पाहणी केल्यावर तो सरकारी तांदळाने भरलेला असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली। त्यानंतर ट्रक पोलीस ठाण्यात लावण्यात आला आणि पुढील तपासासाठी पुरवठा विभागाला पत्रव्यवहार करण्यात आला। मित्रांनो, पुरवठा निरीक्षक चैताली यादव यांनी सोमवारी ट्रकची पाहणी केली व चालकाची चौकशी केली असता 300 क्विंटल तांदूळ शेगाव येथून गोंदिया येथे घेऊन जात असल्याचे समोर आले। ट्रक मधील तांदूळ मेसर सहारा ट्रेडिंग कंपनीचे असल्याची माहिती मिळाली। मित्रांनो, खरेदी संदर्भातील कागदपत्रे मागितल्यावर मोहम्मद जुबेर यांनी 8 ऑक्टोबर 2025 रोजी सुरेश ट्रेडर्स कोंडाली कारंजा येथून 255 क्विंटल तांदूळ खरेदी केल्याची पावती सादर केली। मात्र उर्वरित 45 क्विंटल तांदळाबाबत कोणतीही नोंद किंवा स्पष्टीकरण देण्यात आले नाही। तसेच टोल पावत्या देखील सादर करण्यात आल्या नव्हत्या। मित्रांनो, याशिवाय सहारा ट्रेडिंग कंपनीकडे शासनाचे घाऊक परवाना असला तरी फोर्टिफाईड तांदूळ खरेदीच्या अधिकाराबाबत कोणतीही शासकीय परवानगी किंवा कागदपत्रे दाखवण्यात आली नाहीत। फोर्टिफाईड तांदूळ केवळ शालेय पोषण आहार आणि सार्वजनिक वितरण प्रणालीतच वितरित केला जातो। तसेच त्याच्या साठवणुकीसाठी स्वतंत्र सरकारी तरतूद नाही। अशा परिस्थितीत 300 क्विंटल तांदूळ कसा साठवला याबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। मित्रांनो, समाधानकारक दस्तऐवज सादर करण्यात अपयशी ठरल्याने पुरवठा निरीक्षक चैताली यादव यांच्या तक्रारीवरून नांदगाव पेठ पोलिसांनी संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। मित्रांनो, या घटनेमुळे तांदूळ वितरण व्यवस्थेतील अनियमिततेकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे। चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन बातमीसह। तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज।